ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर संयुक्त. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. ई, ई ही सजातीय स्वरांची जोडी आहे. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत? ड आणि ढ ही उष्मे व्यंजने आहेत. गटात न बसणारा वर्ण ओळखा. उ हा गटात न बसणारा वर्ण आहे. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेत एकूण 52 मूलध्वनी आहेत. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत. मराठी भाषेत एकूण किती महाप्राण आहेत? मराठी भाषेत एकूण 14 महाप्राण आहेत. उच्चाराच्या दृष्टीने प, फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? तर ते ओठ्यवर्ण या प्रकारामध्ये मोडतात. उच्चाराच्या दृष्टीने ए हे स्वर कोणत्या प्रकारात मोडतात? तर हे स्वर कंठतालव्य या प्रकारात मोडतात. व हा वर्ण कोणत्या प्रकारात मोडतो? व हा वर्ण दंतोष्ठ्य या प्रकारात मोडतो. रू हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? तर रू हा स्वर मूर्धन्य या प्रकारात मोडतो. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. देवनागरी लिपीत असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? तर मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत या देवनागरी लिपीत असणाऱ्या भाषा आहेत. खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. तर ह हे महाप्राण व्यंजन आहेत. खालीलपैकी स्वतंत्र व्यंजन कोणते? तर ळ हे स्वतंत्र व्यंजन आहेत. खालीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते? तर क्ष हे संयुक्त व्यंजन आहेत. खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती? म्हणजेच नवे स्वरादी. तर अ. गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गणेश हा शब्द स्वरसंधी या संधीचे उदाहरण आहे. प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे.